चेटकीन सुखाचा परमोच्च आनंद सुद्धा घेत असत. दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कोणीच नाही अशी धारणा दोघांची झाली होती. पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला. कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती. शय्येवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ती निभवायची. पण सविताला पुरुषाची घृणा वाटत होती. दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं. ती जादूटोणा करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती. ते अगदी खरे होते. तिने अमर होण्यासाठी प्राण्यांचा बळी दिला होता. पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसाचा बळी हवा होता. सविताला त्रास देणाराचा तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला आहे हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला. तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं. पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती. शर्वरी सविताला धमकावू लागली. सविताला कळेना की काय करायचं. याच दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले. शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला आहे हे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सविताने कधी नव्हे त्या आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं. सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. सवितासमोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितले की मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केले. तुला कशाची कमी पडू नये म्हणून केलं. माझं शिक्षण झालं नाही. नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला. पदरात तू होतीस. माझ्यात कोणतेही गुण नव्हते. होतं ते केवळ सौंदर्य. सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं. हळूहळू पुरुषाबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली. मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली. त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती. तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं. ती भयंकर विचित्र होती हे खरंय, पण तिचं प्रेमही खरं होतं. शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली. सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली. शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाडून चुरगळून फेकून दिलं होतं. ती आता नॉर्मल झाली होती. नॉर्मल मुलीप्रमाणे तिचं लग्न झालं अनुज सातारकर सोबत. त्यांचा प्रेमविवाह. अनुज हा अतिशय भला माणूस. त्यांचा संसारही सुखाचा होता. त्यांना एक गोंडस मुलगी झाली, शाल्मली. तर आता आपण आपल्या मूळ कथेकडे वळूया. शाल्मलीने अनुज सातारकरच्या म्हणजेच स्वतःच्या वडिलांचा खून केला होता. अतिशय विक्षिप्तपणे. पण का? कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतंच. तुम्हाला आठवतंय ना? दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कोणीच नाही. शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं. तिच्या आणि सविताच्या मध्ये येणाऱ्या कुणालाही ती जिवंत सोडणार नव्हती. ती जादूटोणा करणारी एक भयानक चेटकीण होती.